आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आशू तू ऑफिसला जाणार आहेस का? हो आम्ही दोघेही दोघे? मी आणि शिवाला घेऊन चाललोय। कशाला? काय गरज आहे याची? हा काय प्रश्न आहे? अजून घरात बसून तिला त्रास होईल, ऑफिसला आली तर तिला जरा बरं वाटेल, लक्ष लागेल कामात थोडंसं, आणि माझंही लक्ष राहील ना तिच्यावर। आणि तिथे जाऊन हिने काही गडबड केली तर तू तिचीच बाजू घेशील ना? कीर्ती, आता काय कीर्ती भाऊ, नेहमीच तर तो तिचीच बाजू घेतो ना, मग चुकत असली तरी सुद्धा। तुम्ही कधी बाजू घेतली तिची? काल मी बाजू घेतली असती तिची, मी घेतली? ते काही मला माहित नाही। सध्या ऑफिस मध्ये खूप महत्त्वाचं डील चालू आहे, मला तिथे काही गडबड नकोय भाऊ, प्लीज। अरे ही काय म्हणते? माझा विश्वास आहे शिवा काही गडबड करणार नाही। माझाही विश्वास आहे। माझा नाही, म्हणून मी येते तुमच्यासोबत। कशाला? कशाला म्हणजे? नेहमी ती एकटी असते ना, मध्येच तिला काही घडलेलं आठवत नाही, आणि त्या नादात काय घडतंय ते आपण सगळे बघतोच आहोत। मग अशा वेळेला हिच्यासोबत कोणी असेल तर काय हरकत आहे? आणि तसंही ऑफिस मधून आशूला वेळ मिळणार नाही ना तिच्याकडे लक्ष ठेवायला, मग मी जाते तिच्यासोबत, चालेल। याची काही गरज नाहीये, मी आहे ना, मी लक्ष ठेवेन तिच्यावर, डोंट वरी। तुला विचारत नाही, आई तू सांग काय करायला हवं? हे बघ, शिवा काही गडबड करेल असं मला नाही वाटत, पण हा कीर्तीचा मुद्दा सुद्धा मला पटतो। कीर्ती सोबत असेल तर शिवाला बरं पडेल ना। ते मला काही झालं नाहीये। का, काय झालं? नाही म्हणजे काही हरकत आहे का आम्ही सोबत आलो तर? नाही तुझं असं काही काम आहे का जिथे मी आले तर ते काम करण्यात तुला अडचण होईल? नाही, असं काही नाहीये। नाही ना, मग ठरलं, कीर्ती शिवा सोबत जाईल। पण ताई तुला तुझी कामं नाही आहेत का? म्हणजे डोंट वरी, मला काही काम नाही। बर, आशू जा ना घेऊन तिला, सोबत होईल, बाकी काय, जा घेऊन। सीताई मला जरा गॅरेजवर जायचंय, भेटायला जायचंय सगळ्यांना जरा। काही हरकत नाही, तिथे पण मी येईन सोबत। म्हणजे मलाही भेटता येईल पाना गँगला। ताई कीर्तीना बरोबर बोलते, म्हणजे ती शिवा बरोबर असेल ना तर आपणही निश्चिंत राहू। म्हणूनच आता हे फायनल आहे की शिवा, तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे कीर्ती तुझ्या सोबत येईल। ए डिप्पर, त्या दिवेकरला फोन कर ना, 4 दिवस झाले गाडी घेऊन गेला, 1 रुपया नाही दिला। मार खाईल बरं का तो। दिवेकरच्या नादीत लागायचं नाही ठरवलं। अरे मग कशाला त्यांच्या गाड्या उगाच रिपेअर करायच्या बरं फुकटच्या? हॅलो हॅलो हॅलो, काय मॅडम आज फार खुश दिसताय? हो मग, न्यूजच तशी आहे। इकडे या सगळे। काय इथे ये इकडे। काय 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 तू चालला आपलं काय काय थांब तिकडे सांग। भाई पेढे घेऊन आले खायला। अरे अरे, पेढे आणलेले नाहीयेत, तुमच्या चंदन सरांच्या कार डीलची पहिली कमाई आहे। हे घे तुझे। तुला नाही देणार तर? अरे म्हणजे हो, तू पवार सरांचं कारचं डील करून दिलंस ना, त्याचेच पैसे आहेत हे। बायर आणि सेलर दोन्ही खुश आहेत, लगेच त्यांनी पेमेंट केलं। पेमेंट वगैरे म्हणजे? हो मग काय, तुझ्याकडनं फुकट काम करून घेणार नव्हते ते। 15,000 रुपये तुझं कमिशन। भाई चला, पार्टी है भाई लोग, आज पार्टी है। क्या बात है जीजू, क्या बात है, वाह 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 वाह। अरे यार हे बेस्टच झालं यार एकदम। चंदन भाई मी काय बोलतो, अजून 10-15 गाड्यांचं डील करून टाक, म्हणजे आयुष्यभराचं टेन्शनच नाही ना भाई। अरे म्हणजे हा विचार केलाच नव्हता मी। हो, आणि विशेष म्हणजे या डील मुळे ते इतके इम्प्रेस झालेत की तुला अजून 10-15 डील्स येऊ शकतात। सो बी प्रिपेअर्ड। काय
कळतंय ना चंदन भाई काय बोलतायत सगळे? भाई मस्त आयडिया आहे, तुला खूपच फायदा होईल याने. भाई उद्या जाऊन मोठा माणूस झाला ना की आम्हाला विसरू नका भाई हा? हे चंदन मी काय म्हणतो ह्याला खरंच विसर भाई याला. बट सिरियसली चंदन, तुला यामध्ये चांगला एक्सपिरियन्स आहे. तू यातच बिझनेस का नाही सेटअप करत? हा भाई म्हणजे बिझनेस सेटअप झाला की महिन्याला 1-1.5 लाख सहज आहे. हा काय एवढे? अरे आरामात. अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये भाई. अरे मग विश्वास ठेव, आता मजा आहे. नाही मग आपण वाट कसली बघतोय, आपण सुरू करूया आता नवीन बिझनेस लगेच. हा काय? येस, त्याआधी पार्टी करूयात पण. आशू काय करू मी आता? काय चाललंय? तर तेच प्लॅन जे आहेत ना तेच शिवाला सांगतो मी. तुम्ही सगळे प्लॅन्स बघा. हं? आणि लॉन्चचे प्लॅन्स आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो. मला सांगा कसं वाटतंय. माझी आता सीईओ बरोबर मीटिंग आहे. ठीक आहे, मी थांबते तिच्यासोबत इथे. ताई, तुला कोणी शिक्षा दिली का ग? काय शिक्षा? हा म्हणजे शिवाच्या मागे तिथे शेपूट बनून फिरावं लागतंय, ही शिक्षाच आहे ना बाई. एकतर याला इथे का बोलवलं ना ते मला कळत नाहीये. ह्याचं काय काम आहे? काय काम आहे म्हणजे मी शिवासाठी आलोय. नाही, फरक इतका आहे की मी शेपूट नाहीये. तोंड बंद कर. तुला ज्या कामासाठी बोलवलंय ते सांगतो मी तुला आता. ताईला पण सांग. ताई, अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शिव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आलोच जाऊन मीटिंगला जाऊन येतो. हं? बस. हा बोल. शिवा, तो चंद्रकांत साळवी सापडलाय. शिवा तू लवकर ये. हा आले 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 आले. कोणाचं कॉल होता? हा कॉल कोणाचा होता? नाही कोणाचं अगं आता कॉल आला होता ना, कोणाचा होता? काय ग? भाई काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. प्रॉब्लेम तर काय नाही. मांजा चल. चलो आशू. अरे ताई, ते सीईओ आहेत ना त्यांना तू भेटली नाहीस ना मगाशी. हा मी काय म्हणतो, चल मी त्यांची ओळख करून देतो तुझ्याशी. एक मिनिट, हे जास्त महत्वाचं आहे. इथे थांबते ना तुझ्यासोबत. नाही, नाही. गरज आहे माझी. असं कसं म्हणतेस तू? ते मगाशी तुला हाय हॅलो करून गेले, पण ती उडती उडती ओळखती. प्रॉपर ओळख करून देतो त्यांना. रामभाऊंची थोरली मुलगी कोण आहे कळलं पाहिजे ना. पण शिवासोबत थांबायला चल, लागेल. चल, चल. मी लक्ष दे. आहे ना तो माझ्या जाओ, आहे, जाओ, माझ्या मिलके लक्षात आओ, येईल. जाओ. ये आपण तिकडे येऊ जा जाऊ, बाई. त्यांची ओळख करून देऊ. ये ये. ए भाई काय झालंय? मला जावं लागेल यार मांजा. मी निघते. आणि इथे अरे इथे मी सांगते काय करायचं ते करूया.